नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 मार्च 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 नुसार कोणत्या राज्यामध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाणार आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बिहार राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी युनियन बजेट 2025-26 नुसार या राज्याच्या अंतर्गत मखाना बोर्डाची स्थापना केली जाणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या शहरामध्ये मानवी कोरोना व्हायरस HKU1 आढळलेला आहे किंवा त्याची नोंद करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पश्चिम बंगाल या राज्यातील कोलकाता या शहराच्या अंतर्गत मानवी कोरोना व्हायरस HKU1 या ठिकाणी त्याची नोंद करण्यात आलेली आहे. 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. मानवी कोरोना व्हायरस HKU1 मुळे सामान्य सर्दीसारखीच लक्षणे असलेले वरच्या श्वसन मार्गाचे आजार होतात. कोलकाता येथील एका 45 वर्षीय महिलेला मानवी कोरोना व्हायरस HKU1 मुळे संसर्ग झाल्याचे निदान झालेले आहे. आणि शेवटचा पॉईंट, वैद्यकीय तज्ज्ञांच्या म्हणणे असं आहे की हा नवीन विषाणू नाही तर तो पहिल्यांदा 2005 मध्ये या ठिकाणी नोंद करण्यात आलेला होता. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर पर्याय क्रमांक डी, कोलकाता या ठिकाणी या शहराच्या अंतर्गत मानवी कोरोना व्हायरस HKU1 या ठिकाणी डिटेक्ट करण्यात आलेला आहे. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. 100% हा प्रश्न विचारला जाणार. 2025 मध्ये जे काही सुरू झालेलं IPL आहे, हे IPLचं कितवं संस्करण सुरू झालेलं आहे 2025 मध्ये? लक्षात घ्या, 2025चं जे काही IPL आहे ते 18व्या क्रमांकाचं संस्करण आहे. कितव्या क्रमांकाचं? तर 18व्या क्रमांकाचं. पहिलं संस्करण कधी झालं? 2008 मध्ये झालेलं आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, IPL. ठीक आहे, तर लगेच IPL बद्दल काही 4-5 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. सर्वप्रथम IPL याचा फुल फॉर्म काय? इंडियन प्रीमियर लीग. याच्याशी संबंधित अजून एक आहे महिलांची जी काही लीग आहे ते काय आहे? WPL, बरोबर, वुमन्स प्रीमियर लीग. लेटेस्ट वाली जी काही वुमन्स प्रीमियर लीग आहे ती कोणी जिंकली आहे? तर मुंबई इंडियन्सने जिंकलेली आहे. ठीक आहे, आता हे जे काही पुरुषांच्या IPL आहे 2025चं, हे IPL 18 या नावाने देखील ओळखलं जाईल. म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगची ही 18वी आवृत्ती असणार आहे 2025 मध्ये. 22 मार्च 2025 पासून 25 मे 2025 पर्यंत या ठिकाणी ही लीग चालणार आहे. टोटल या ठिकाणी सहभागी या ठिकाणी जे काही टीम्स आहेत त्या टोटल 10 टीम्स आहेत आणि एकूण सामने होणार आहेत 74. जर तुम्हाला असं विचारलं सर्वात पहिलं संस्करण कधी झालं तर 2008 मध्ये पहिल्या आवृत्तीपासून ते आजपर्यंत दरवर्षी या ठिकाणी IPL आयोजित केलं जात असतं. 2008 मध्ये जे काही पहिलं संस्करण झालं त्याचे विजेतेपद जिंकलं आहे राजस्थान रॉयल्सने. आणि लेटेस्ट 2024चं जे काही IPL झालं IPL 17 त्याचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे KKRने, बरोबर, कोलकाता नाईट रायडर्सने. ठीक आहे, आता या ठिकाणी 2025चा जो काही कालचा पहिला सामना झाला तो कोणाकोणाच्या अंतर्गत झाला? तर KKR आणि RCBच्या अंतर्गत झाला. पहिल्या सामन्याचं विजेतेपद कोणी जिंकलं एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. भारताने कोणत्या देशासोबत संरक्षण, शिक्षण, क्रीडा, फलोत्पादन, वनीकरण या क्षेत्रामध्ये 5 करारांवरती स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, न्यूझीलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, भारताने न्यूझीलंड या देशासोबत संरक्षण, शिक्षण, क्रीडा, फलोत्पादन आणि वनीकरण या वेगवेगळ्या क्षेत्रातील 5 करारांवरती स्वाक्षरी केलेल्या आहेत. 2 पॉईंट लिहून घ्या. न्यूझीलंडचे जे काही वर्तमानमधील पंतप्रधान आहेत क्रिस्टोफर लक्झन हे भारताच्या अधिकृत दौऱ्यावरती नुकतेच आले होते. दोन्ही देशांनी मुक्त व्यापार क्षेत्र करारावरती वाटाघाटी सुरू करण्यासाठी सहमती देखील दर्शवलेली आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर न्यूझीलंड या देशासोबत आपल्या भारताने संरक्षण, शिक्षण, क्रीडा, फलोत्पादन, वनीकरण या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 5 करारांवरती स्वाक्षरी केलेल्या आहेत. न्यूझीलंडचे पंतप्रधान कोण आहेत असं विचारलं तर क्रिस्टोफर लक्झन. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4.
अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानचे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, ANRF असं याचं शॉर्ट फॉर्म होतं. चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, डॉक्टर शिवकुमार कल्याणरमण असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी ANRFच्या CEO पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. म्हणजेच काय? अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान. बरोबर, एक पॉइंट लिहून घ्या. देशभरामध्ये संशोधन आणि नवप्रक्रमाची संस्कृती पेरण्यासाठी, ती वाढवण्यासाठी तसेच ती जोपण्यासाठी अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान कायदा 2023च्या अंतर्गत या अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानाची स्थापना करण्यात आलेली होती आणि याचे नवीन CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून डॉक्टर शिवकुमार कल्याणरमण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात. तर लगेच नवनवीन जे काही लेटेस्ट नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. मी बऱ्याच वेळेला सांगतो, तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. FBIचे 9व्या क्रमांकाचे संचालक पदी नियुक्त झालेत काश पटेल. मोदींचे नवीन प्रधान सचिव बनलेत शक्तिकांत दास. भारतातील पहिल्या महिला कायदा सचिवपदी अंजू राठी राणा यांची नियुक्ती झाली. सेबीच्या अध्यक्षपदी तुहिन कांता पांडे यांची नियुक्ती झाली. संरक्षण लेखा महानियंत्रकपदी डॉक्टर मयंक शर्मा यांची नियुक्ती झाली. RBIचे नवीन कार्यकारी संचालक बनले डॉक्टर अजित रत्नाकर जोशी. त्यानंतर पहिल्या महिला केंद्रीय कायदा सचिवपदी आपण आताच पाहिलं अंजू राठी राणा आणि अनुसंधान राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठानचे CEO पदी डॉक्टर शिवकुमार कल्याणरमण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. कोणता देश स्मार्ट सिटीज इंडिया एक्सपो 2025 मध्ये सहभागी होणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, स्मार्ट सिटीज इंडिया एक्सपो 2025 मध्ये या ठिकाणी रशिया हा देश या एक्सपो मध्ये 2025च्या संस्करणामध्ये सहभागी होणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. ते इको तंत्रज्ञान आणि वाहतूक पायाभूत सुविधांसह नाविन्यपूर्ण शहरी तंत्रज्ञान या ठिकाणी सादर करणार आहेत. पुढचा प्रश्न, मार्च 2025 मध्ये भारताला भेट देणारे अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर संचालक कोण या ठिकाणी ठरलेले आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तुलसी गबाड असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? तुलसी गबाड असं त्यांचं नाव आहे. एक पॉइंट लिहून घ्या. अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या एका महत्त्वाच्या सुरक्षा आणि गुप्तचर शिखर परिषदेमध्ये त्यांनी नुकताच भाग घेतलेला आहे. पर्याय क्रमांक सी, तुलसी गबाड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोण आहेत या? तर डोनाल्ड ट्रम्प यांनी या ठिकाणी जे काही नवीन मंत्रिमंडळ स्थापित करण्यात आलेलं आहे त्याच्यामधील हे अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून यांची नियुक्ती त्या मंत्रिमंडळामध्ये झालेली आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. लगेच एकदा काय करूया, अमेरिकेचे जे काही नवीन मंत्रिमंडळ स्थापित झालेलं आहे त्याच्यातील जे काही नवनवीन नियुक्त करण्यात आलेले मंत्री आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये त्याच्यावरती एकदा नजर टाकूया. 47व्या क्रमांकाचे अमेरिकेचे अध्यक्ष बनले डोनाल्ड ट्रम्प. नवीन अर्थमंत्री बनलेत स्कॉट बेसंट. व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ बनलेत सुजी वाइल्स. आरोग्य सचिव बनलेत रॉबर्ट F केनेडी. रक्षा सचिव बनलेत पीट हेगसन. राष्ट्रीय गुप्तचर संचालक बनलेत तुलसी गबाड, याच या ठिकाणी व्हिजिटला आल्या होत्या. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनलेत मायकेल वॉल्ट्स. अटर्नी जनरल बनले आहेत पाम बोंडी. कृषी मंत्री बनलेत ब्रुक रोलिन्स. FBIचे संचालक बनलेत काश पटेल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर व्हाईट हाऊसचे वरिष्ठ धोरण सल्लागार बनलेले आहेत या ठिकाणी श्रीराम कृष्णन असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच चर्चेमध्ये आलेला गोमिरा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉइंट लिहून घ्या. पश्चिम बंगालमधील चंचला काली माता पूजेदरम्यान कलाकारांनी गोमिरा नृत्य सादर केलं आहे. गोमिरा किंवा गंभीरा नृत्य हे पारंपरिक मुखवटा घातलेले नृत्य प्रकार आहे. गोमिरा मुखवटा घातलेले नृत्य हे उत्तर बंगालमधील राजबोंशी आणि पोलिया समुदायाचे पारंपरिक लोकनृत्य आहे. तर अशा प्रकारचा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. गोमिरा प्रकारचा हा डान्स प्रकार आहे, नृत्य प्रकार आहे जो की पश्चिम बंगाल राज्याशी संबंधित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, दरवर्षी जागतिक हवामान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी दरवर्षी या ठिकाणी आपण 23 मार्चला जागतिक हवामान दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस.
3 मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस, 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती, 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस, 10 मार्चला CISF स्थापना दिवस, त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला आहे नो स्मोकिंग डे, त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस, त्यानंतर 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस, 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस, 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो, 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस, 22 मार्च जागतिक जल दिवस, 23 मार्च जागतिक हवामान दिवस, 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2028च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये कोणत्या खेळाचा समावेश केलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बॉक्सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बॉक्सिंग या खेळाचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे. कशामध्ये? आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने 2028च्या ऑलिम्पिक खेळामध्ये. प्रश्न तुम्हाला पडला असेल किंवा विचारला जाऊ शकेल, मग 2028चं जे काही उन्हाळी ऑलिम्पिक्स होणार आहेत ते कुठे होणार आहेत? तर लॉस एंजलस अमेरिका या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. या ठिकाणी हे जे काही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आहे याची स्थापना झाली 23 जून 1894ला. अध्यक्ष आहेत वर्तमानमधील थॉमस बाक आणि मुख्यालय आहे लॉसने स्वित्झर्लंड या ठिकाणी. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. कोणत्या देशाच्या सरकारने त्यांच्या राजधानीमध्ये आणीबाणी जाहीर केलेली आहे आणि हिंसाचाराच्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सैनिक देखील तैनात केलेले आहेत? पर्याय क्रमांक सी, पेरू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पेरू देशाच्या सरकारने त्यांच्या राजधानीमध्ये, त्याच्या राजधानीचं नाव काय आहे? लिमा, तर याच्यामध्ये इमर्जन्सी लागू केलेली आहे. हिंसाचाराच्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सैनिक देखील तैनात करण्यात आले आहेत. 2 पॉईंट लिहून घ्या. एका लोकप्रिय गायकाच्या मृत्यूमुळे झालेल्या हिंसाचाराच्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यासाठी सैनिकांना रस्त्यावर तैनात करण्यात आले आहेत. हे जे काही पेरू देश आहे हा कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये येतो? तर दक्षिण अमेरिका या खंडामध्ये येतो. ज्याचे अध्यक्ष आहेत दिना बोलुआर्टे, राजधानी आहे लिमा आणि चलन वापरलं जातं सोल. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. डोपिंग उल्लंघनामुळे भारताची लांब पल्ल्याच्या धावपटू अर्चना जाधववरती किती वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, 4 वर्षाचे या ठिकाणी त्यांच्यावरती बंदी घालण्यात आली आहे. 4 वर्षाचं बॅन त्यांना या ठिकाणी करण्यात आलं आहे. डोपिंग उल्लंघनामुळे भारताची लांब पल्ल्याची धावपटू अर्चना जाधव असं त्यांचं नाव होतं. शेवटचा प्रश्न. अलीकडेच औष्णिक संशोधन केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, IIT मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर IIT मद्रास या ठिकाणी औष्णिक संशोधन केंद्राचं इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी या केंद्राचं नाव काय आहे? श्री एस रामकृष्णन सेंटर ऑफ एक्सलन्स इन फ्लुइड अँड थर्मल सायन्स रिसर्च, ज्याचं उद्घाटन इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि या केंद्राचं प्राथमिक एम, लक्ष्य काय असणार आहे? तर उपग्रह आणि प्रक्षेपण वाहनांसाठी औष्णिक व्यवस्थापन संशोधन करणं हा याच्या मागे एकमेव पर्पज असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे? प्रश्न. भारत सरकारने इस्रोच्या कोणत्या मोहिमेला नुकतीच मान्यता दिलेली आहे? मंगळयान 2, चंद्रयान 5, आदित्य L2 की बृहस्पती यान? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.